नमस्कार मंडळी, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, ही आणून टाकलेले आहेत ऊस कांडर. आता सगळ्याच खायला लागल्यात त्यांचं बघून ह्या बी म्हशी. तर हे कट करून असं टाकायला सुरू. आता कडबा विडबा नाही, मका पेरलेली आहे, थोडी थोडी अशी आलेली आहे आणि आधीची थोडीशीच राहिलेली आहे मका. तर एक अपडेट द्यायची होती बरं का तुम्हाला. आपण असा कॅमेरा लावून घेतलेला आहे. तर बहुतेक 3-4 महिने झाले कॅमेरा लावून, पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही, माझ्या लक्षातच आलं नाही ते सांगायचं. आणि आणखी एक दाखवते तुम्हाला. आपण आणलेलं आहे म्हशीसाठी हौद आणलेलं, पाजायला पाणी बाहेर जावं लागायचं. आणि ॲलेक्सा इतकी आगाव आहे आमची, दुसऱ्या म्हशींनी जर पाणी पिलेलं असलं ना तर पाणी पितच नाही त्याच्यात. हे बघ, आता पाणी पाजायला सुरू आहे. आणि ह्या आहेत म्हशी नव्या. तर ही यायला झाली बरं का म्हैस, आणि आणखी 15 दिवस सरळच लागतील. ही 20 लिटर सांगितलेलं आहे मालकाने तिच्या. आणि ही आहे ॲलेक्सा. तर ही ॲलेक्सा बघा, ह्या सगळ्यापेक्षा लहान आहे. ह्या सगळ्या अशा मोठ्या मोठ्या म्हशी आहेत, पण ह्या सगळ्याच्या अंगावर जाते ॲलेक्सा. सगळेली बेजार करती तिला. जरा तिला एकटीला बाहेर बांधावं लागेल इथं, आणि बाकीच्या म्हशी बाहेर मधी. तर काय आहे की जागा पूर्ण गेली, ती काढून लावायची. की दिवशी सांगितलं तुम्हाला, आमच्याकडं चोऱ्या आणखी खूप जास्त व्हायल्यात बरं का. एका राडी म्हणून गाव जवळ आहे आमचं, तर तिथं गडी ठेवलेला होता त्यांनी. म्हणजे घरातले बी कामं करायला लावित असतील ती, तर चोरी केली त्या माणसानं आणि ती गेले पळून. बाहेरच्या राज्यातला ठेवला होता माणूस. आणि मोठेगाव म्हणून आहे एक गाव, तर तिथली शेळ्या नेल्यात. तर आमच्याकडं आता सध्या खूप चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि असतंच बरं का, आमच्याकडं जास्त चोरी होत्या. तर त्याच्यामुळं मग आपण लावलेलं आहे कॅमेरा. कॅमेऱ्याची खरंच गरज होती बरं का. छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी काही पण ठेवलेलं असलं का जायचंच ती, आपल्याला काय सतत थांबणं व्हायचं नाही. आणि आता म्हशी आहेत आपल्या महागाच्या एवढ्या, तर त्याच्यामुळं आपल्याला ही करावंच लागते. तर ही नवीन कुत्रं कुणाच आहे की येऊ बसायला लागले. भाकर टाकली मागाशी त्याला, 2 दिवसानं बसायले, तर भाकर टाकायली त्याने इथंच थांबते बहुतेक. आणि ही टोगो, तर ही त्याला मारते सारखं, अंगावर जाते. त्याला भाकर टाकली की त्याला खाऊ देत नाही. तर असं आहे बरं का. आणि ही 2-4 वांग्याची झाडं लावलीत मी. आणि इथं लावलेलं आहे 10 फुटावर ऊस. हे बघा, इथं एक काकरी ऊसाची, आणि परत तिकडे काकरी, ह्याच्यात 2 काकऱ्या, हरभरं. असं आपण ऊस लावलेला आहे. थोडे 4 झाडं मिरचीचे आणि 4-5 झाडं वांगीचे असं लावलेलं आहे इथं. तर असं सुरू आहे सध्या इथं. ते बघा, आता तिकडं जायला पाणी पाजवायला म्हशी इतक्या आगाव आहेत ह्या. कोणची कुठं पित नाही, कोणची कुठं पित नाही. दुसऱ्याच्या तिथं पाणी प्यायला जायची सवय लागली, तर तिथंच पाणी प्यावं वाटते. तर तुम्हाला हौद दाखवायचं राहिलं दादा पाणी पाजायला, म्हणून मी जरा इकडं आले. तर हे बघा, ही ॲलेक्सा. तर ॲलेक्सा एकदम अलीकडल्या कडीला असते बरं का. आणि येणार जाणाऱ्या माणसाला परेशान, इथून जाणाऱ्याला प्रत्येकाला मान हलविणार असं जातात लोक शेतात. तर आता बघितलं असेल तुम्ही, इथून एक माझे दीर गेले, तर ते पाठीमागून असंच यायला लागले, त्यांना असेच जायला लागलेत. खरं तर रस्ता इथून आहे जायचा, हे बघा असा, आणि असंच जायचंय वर. तर त्यांना काय, ही इतकी अंगावर इतकी मागून जावं लागायले, इतके आगाव आहे ॲलेक्सा. आणि सगळ्यात लहान आहे बरं का ती, आणि सगळ्यात आगाव आहे. ह्या बी म्हशीला मारती, ह्या 2 विकत नवीन आणलेल्या बी म्हशीला मारते ॲलेक्सा. आणि इथं लावला आहे CCTV कॅमेरा. तर काय केले, एक कॅमेरा ह्याच्यावर फिट केला आपल्या इथं. शेड दिसतंय सगळं मध्ये, रात्री म्हशी बांधलेल्या पूर्ण. आणि दिवसभर सगळीकडे गोल फिरतंय ती कॅमेरा. आपल्याला जसं जसं बघायचं असलं तिकडं, रस्त्याचं बघायचं असलं रस्त्याचं, इकडं बघायचं असलं इकडं. आणि रात्री पण दिसते, नाईट विजन पण आहे त्याच्यात. तर असं आहे बघा. ही बी यायला झाली. आता तुम्हाला दाखवते हौद. असा मोठा हौद आणलेला आहे आपण,
एकदा भरलं की टेन्शन नाही. दादानं ठुलं की पाणीचं स्वरूप सांडायला पाणी बंद करते. हे बघा इथे लावलंय चिमकुरा. हे असा हौद आपण म्हशीली पाणी पिण्यासाठी आणलेला आहे. इथं तर काही दिवसानं दादा म्हशी आणून इथं विकणार पण आहे. तुम्हाला त्यावेळेस व्हिडिओ करून टाकन कुणाला घ्यायचे असल्या तर. तर हे बघा असं पाणी सांडायला होतं दादा म्हणून बंद केले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.